नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाजनको मार्फत पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या ठिकाणी जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही अप्रेंटिस भरती जी आहे ही डिग्री आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ट्रेडचे या ब्रांचेसचे जे काही उमेदवार आहे ते यासाठी एलिजिबल आहेत. यामध्ये इंजिनिअरिंगसाठी 12 रिक्त जागा आहे आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी 11 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 23 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये डिग्रीला तुम्हाला किमान 50% गुण असणे गरजेचं आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमीत कमी 60% गुण असणे गरजेचं आहे. यामध्ये हे जे तुमचे मार्क्स आहे हे तुमचे शेवटच्या वर्षाचे कॅल्क्युलेट केले जाईल आणि त्या आधारे तुमची एक मेरिट लिस्ट जी आहे ही तयार केली जाईल. यासाठी तुम्हाला nats.education.gov.in या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे. तसेच एक महत्त्वाची अट दिलेली आहे की सन 2023 पासूनचेच जे उमेदवार आहे ते यामध्ये अर्ज करू शकतात. म्हणजे 2023च्या आधी जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत. आता ऑनलाईन जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर त्याची एक प्रत तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये नेऊन देणे गरजेचं आहे. त्यासोबतच तुमचे जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहे त्याच्या झेरॉक्स प्रतीसुद्धा तुम्हाला नेऊन देणे गरजेचं राहील. आता यामध्ये त्यांनी कार्यालयाचा पत्ता दिला आहे. मुख्य अभियंता यांचं कार्यालय, औष्णिक विद्युत केंद्र पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला, 444-109 या पिनकोडवरती जे आहे तुमचा अर्ज नेऊन देणे गरजेचं आहे. मानव संसाधन विभागामध्ये दिनांक 26 मार्च 2026 पर्यंत तुमचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जातील. यामध्ये ऑनलाईन अर्जासह आवश्यक ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे नेऊन देणे गरजेचं आहे. आता ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहे त्याची करण्याची शेवटची तारीख जी आहे ही 16 मार्च 2026 आहे. 16 मार्चपर्यंत तुमचे ऑनलाईन अर्ज झाले पाहिजे. 16 मार्च 2026 पर्यंत तुमचं एज जे आहे हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर 5 वर्षाची अट यामध्ये शिथिल करण्यात येईल. अशा प्रकारे त्यांनी इथे दिलं आहे. प्राप्त अर्जानुसार जे काही उमेदवार राहतील त्यांची तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही तयार केली जाईल. यामध्ये संबंधित उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. तसेच त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये त्यांनी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे. जर समजा तुमचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं असेल आणि डिप्लोमा जो आहे तो तुम्ही नुकताच पासआउट झाले असाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करणे गरजेचं राहील. आता यामध्ये जे आहे जे काही रहिवासी असलेले उमेदवार आहे त्यांना यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल. स्थानिक उमेदवारांना यामध्ये प्राधान्य राहील. त्यामुळे शक्य असेल तर स्थानिक उमेदवारांनी जास्तीत जास्त या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अप्लाय लिंक खाली डिस्क्रिप्शनला आहे, तेथून तुम्ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र पारस यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.